उत्तम काका शितोळे आज पोहोचलेलो आहे हरिद्वारच्या पवित्र अशा या देवभूमीमध्ये। हरिद्वार म्हणजे हरीचं द्वार आणि या हरीच्या द्वारामध्ये या ठिकाणी आज माझी येण्याची जवळजवळ 5 वर्षामध्ये 5वी वेळेस आहे। जन्माला यावे परंतु हरिद्वार पाहावे हे म्हणतात, परंतु योगायोगाने ईश्वराची कृपा आणि जीवन जगत असताना एक वेगवेगळ्या ट्रेडिशनल उद्योगामधून मी माझा तालुका जिल्हा याच्यापेक्षा जास्त काही 20 वर्षामध्ये सोडलं नव्हतं, परंतु माझ्या या IMC डायरेक्ट सेलिंगच्या माध्यमातून आरोग्य तर मिळालंच, परंतु आरोग्याबरोबर मला या ठिकाणी एक लाईफस्टाईल वेगळी अशी मिळाली आणि जवळजवळ हरिद्वार असेल, भारत देशाची आपल्या राजधानी दिल्ली असेल, महाराष्ट्राची राजधानी मुंबई असेल, असे अनेक आपल्या भारत देशातले तर काही मोठमोठे शहर पाहायला मिळाले। या ठिकाणी माणसं नेमकं जीवन जगतात कसे हे पाहायला मिळाले, परंतु भारत देश सोडून बाहेरच्या सुद्धा देशामध्ये या माझ्या IMC डायरेक्ट सेलिंग आयुर्वेदानं मला पोहोचवलेलं आहे। आणि या ठिकाणी आज हा पहा सर्व या ठिकाणचा नजारा सर्वत्र। या ठिकाणी माझे सहकारी मित्र या ठिकाणी आमचे नारायणजी डोरले बाबा पण आहेत, ते स्वतः व्हिडिओ घेत आहेत। आम्ही दोघंच या कंपनीनं आमच्या IMC या ठिकाणी जी भारत देशातून 200 लोक काढले आणि 200 लोकांची एक कोर टीम या ठिकाणी कोर कमिटी तयार केली। या माध्यमातून आम्हाला येण्याचा हा योग एक कंपनीनं पुन्हाशी संधी दिली आणि या माध्यमातून आज हा एक लाईव्ह व्हिडिओ आपला IMC परिवार असेल किंवा इतरत्र सर्वजण असतील, या सर्वांसाठी हा अतिशय गरजेचं आहे की आपण प्रत्येकजण जीवनामध्ये येऊन की मी म्हणतो की हरिद्वारच्या देवभूमीमध्ये एकदा तरी यावं। नेहमी असं म्हणतात जन्माला यावं पण हरिद्वार पाहावं। तर या माध्यमातून कारण आपल्याला माहिती आहे की जन्म मृत्यू अटळ आहे, मृत्यू झाल्यानंतर गाडगेत हस्ती घालून हरिद्वारला कोण आणील का नाही माहीत नाही, पण जिवंत आहे तोपर्यंत नक्कीच एकदा हरिद्वार पाहून जावं। या ठिकाणी ही गंगा पहा आणि नक्कीच आम्ही आत्ता पण गंगेचं स्नान या ठिकाणी करत आहोत। एवढ्या उशिरासुद्धा अगदी बर्फाचं पाणी, परंतु अगदी कसलीही सर्दी नाही, खोकला नाही, एवढी थंडी असताना सुद्धा फोन आला फुल झालं। फोन आला का? कट करा.